आदि नमोनी गणरायाला, देवी भवानीला, मुजरे करतो जिजाऊ माते बाळ शिवाजीला, मर्दांचे गायले पोवडे आजवर कैकांनी, ऐका आता स्त्री जातीच्या शौर्याची कहाणी. रजपूत रमणी राणी पद्मिनी अनुरूप दखानी, चित्तोडगडाचे नाव गाजवी थोर तिची करणी. लक्ष्मणसिंह राणा चित्तोडचा, भीमसिंग त्याचा चुलता नात्याचा, शोभली उमाशंकरा जानकी रामा रघुवीरा, की रंभो शोभे सुरवरा, भीमसिंहाला तशी पद्मिनी चित्तोडची राणी. रजपूत वंशा धन्य करीती धन्य तिची करणी. शाहीर नमून करून पोवाडा गात होता. विषय होता राणी पद्मिनीचा. चित्तोडची ही रूपसंपन्न राणी उपजत स्वाभिमान घेऊन जन्मलेली. तिच्या राज्यात कोणी उपाशी नव्हतं, दुःखी नव्हतं. भीमसिंह पद्मिनीची जोडी चित्तोडच्या राज्यात लक्ष्मीनारायणासारखी शोभत होती. शुक्राची चांदिनी पद्मिनी स्वरूपाची मूर्ती, रूपगुणांच्या तिची पसरली जगावरी कीर्ती. अलाउद्दीन खिलजी माजला होता शिरजोर, पद्मिनीची कीर्ती गेली त्याच्या कानावर. खूप सुरतिका अजब खजाना जरूर देखू तो, मनात मांडे खात गडावर चाल करून येतो. पद्मिनीच्या रूपाची कीर्ती अलाउद्दीन खिलजीच्या कानावर गेली. ते अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो बेचैन झाला. पापी वासनेने पछाडलेल्या अलाउद्दीनाने चित्तोडवर हल्ला केला. सुखा समाधानात वावरणारी चित्तोडची भूमी रक्ताने न्हाऊन निघाली. भीमसिंह चित्तोडचे रक्षण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होता, पण दैवात यश लिहिले नव्हते. भीमसिंह अलाउद्दीनच्या हाती सापडला. पद्मिनीची कुंकू धोक्यात आले. अलाउद्दीन पद्मिनीला पाहण्याचा हट्ट धरला. कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली. अलाउद्दीन महालात आला. त्याचे पापी डोळे अधीर झाले. पडदा सरकला गेला आणि अलाउद्दीनची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरशावर गेली. स्वप्न अवतरावे तसे हळूहळू त्याला पद्मिनीचे दर्शन घडले. ते असामान्य लावण्य पाहून अलाउद्दीन पाघळला. वचन विसरला. भीमसिंह तर सुटलाच नाही, पण अलाउद्दीनने सरळ पद्मिनीला मागणी घातली. मागणी कोण मान्य करणार? संतापाने बेभान झालेल्या अलाउद्दीनने हल्ला केला, पण त्याला राजपुतांचा स्वाभिमान माहीत नव्हता. भडकला खिलजी अनिवार, उलटे तलवार चित्तोडगडावर. कत्तल केली त्याने सर्रास, बुरुजांवर प्रेतांची रास. गड रुधिराने हल्ला समयास जी, झाला विजय क्रूर मेच्छेचा, दृष्ट खिलजीचा अधम वासनेचा. पराजित पतिव्रत्य होई, पुण्याला पाप शह देई, सत्याचा बळी असत होई जी. पद्मिनीने वक्त जाणला, पराजय झाला जरी समाराला. रजपूत बाना कोण जितनार, खिलजीला नखही नाही दिसणार, जाहली सिद्ध करण्या जोहार. पोवाडा ऐकत असता राजांचे डोळे अश्रूने भरत होते. जीव गुदमरत होता. शाहीर सांगत होता, सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची, धडधडत्या अग्नीत मिसळली ज्योत पद्मिनीची. तिच्या संगती रजपूत नारी करती जोहर, सद्धर्माचा विजय एक परी खिलजीची हार. पद्मिनीवाणी अग्नीत आज भगिनी बळी जाती, मेछ मांडला धाय मोकलुनी रडे बघा धरती. पुरुषार्थ पार लोपला, गोरगरिबाला आया बहिणीला, कुणी आज वाली ना उरला. का रे देवा डोळा झाकला, चित्तोडचा जोहर व्यर्थ का गेला. गुलामगिरीचे जगणे नव्हे हे जीत कलेवर, पराक्रम पुरुषात दिसेना काय गाऊ मोहर. राजांना पुढे ऐकणे अशक्य झाले. ते तसेच उठून आत गेले. पाठोपाठ जिजाबाई गेल्या. राजे पाठमोरे झाले. डोळे टिपत होते. मागून आवाज आला, का राजे आत आलात? राजे वळले. सारा चेहरा फुलला होता. डोळे भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, आम्हाला असले पोवाडे ऐकवत नाहीत. फत्तराच्या काळजाचा माणूस देखील ते ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. सारं सहन करतो, खुद्द पद्मिनीने सहन नाही केलं. माणसा इतकी निर्लज्ज जात या वालीत पृथ्वी तलावर दुसरी नसेल. चित्तोडच्या राणीचं असं झालं. दाहिरच्या राजकन्या खलिफाच्या जनानखान्यात कोंबल्या तेव्हा कुणी अडवलं? पद्मिनीने जोहर केला, सुटली बिचारी. पण अशा हजारो पद्मिनी आज नरकात कुजत पडल्या आहेत, देवधर्माला मुकल्या आहेत. दुसऱ्यांचं कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली होती. तिला दिवसा ढवळ्या महाबत खानाने पळवून नेली. काय केलं आम्ही? मागं माणसं ओठांवर मिशा बाळगतात कशाला? बोलणं फार सोपे राजे. ही माणसे गाव शहर आहेत कुठे? एकदा उघड्या डोळ्यांनी पहा. हे थांबणार केव्हा? थांबवणारा भेटेल तेव्हा. आज थोर बलशाली आहात. ते शाही कृपेवर तृप्त आहे. प्रजेच्या जुलमाची सवय झाली आहे. ती पार हाडी मानसी खेळी आहे. नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकच जेठाबाई ऐकायला मिळाले. साऱ्या कथा एका वेळी कानावर आल्या असत्या तर? मासाहेब, आम्ही ते बंद करू. राजे, स्वप्नातले मनोरे भूतलावर दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं? पुसा ते डोळे आणि सदरेवर चला. मागून उठून जाणं बरं दिसत नाही. शाहिराचा हिरमोड होतो. पोवाडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवं.
राजे जिजाबाईंच्यासह परत बैठकीवर गेले. बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मैत्री परिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते. मोसेखोऱ्यातील बाजी पासलकर, नेहरेकरांचे बाळाजी चिमाजी होते. कावजी कोंढाळकर, जीव महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यांसारखी लहान थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव, पण लहान थोर मंडळी होती. राजांशी त्यांची दाट मैत्री जमली होती. हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटक्याला जात होते. पूर्वी टापांचा आवाज ऐकताच मोगल आले समजून राणाचा निवारा घेणारी माणसे आता टापांचा आवाज ऐकतात राजे आले समजून धावत आडवी येत होती. बाळराजांना डोळे भरून पाहत होती. राजे रांझ्यावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. टापांचा आवाज डोंगर कपारीतून पसरत होता. राजांच्या कानावर अस्पष्ट हाक आली. राजांचे घोड्याचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे चौफेर पाहत होते. येसाजी म्हणाला, राजे ते पहा. शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पायउतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. एकदा तर तो पडला. तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल, कडेने वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. धापाटाकी तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायावर पडला. 10 फुंदके यांनी त्याचे अंग हलत होते. येसाजीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती. राजांनी हाताने येसाजीला खुणवले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं? न रडता सांगा. राजे, काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून आले. पुसून तो म्हणाला, राजे, माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली, बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राजा, पोरीविना पोरका झालो मी. पळवली हे कुणी केलं माहीत आहे? राजांनी विचारलं. नसायला काय झालं? साऱ्या पाणवठ्यानं सारं पाहिलंय, पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानंच शेत खाल्लं राजे. गावच्या पाटलाने हे केलं. थांबा इथेच. येसाजी, आम्ही इथं थांबतो. गावात जा आणि पाटलाला इथे घेऊन या. येसाजीने घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगाने तो रांझ्याकडे दौडला. राजे त्या इसमाचं सांत्वन करीत होते. सारी माहिती काढून घेत होते. बराच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरा मोरा झाला होता. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले. मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीनं ओठांवरून जीभ फिरवली. तो चाचरत म्हणाला, पाटील मस्तवाल आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग तो नावचा राजा आहे. तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. गाव माझं आहे, बाटीक समजतो. असं म्हणाले पाटील. वाह! राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरपून बाजी म्हणाला, येसाजी, आणि तू असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार सोबेची हाय व्हय? बाजी, येसाजीनं केलं तेच बरोबर. नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय? राजे, तो इसम हाताश होऊन म्हणाला, तुमचं नाव काय? राजांनी नजर वळवून विचारले. रामजी खोडे. याच गावचा मी. काळजी करू नको. येसाजी, एक स्वार पाय उतार करा. रामजींना संगती घ्या. रामजींसह सारे पुण्यात आले. वाड्यात न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहता स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा. पाटलाच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्यासमोर हजर करा. येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन राजाकडे दौडू लागला. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुनीदार विजार घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिचवा खवला होता. कमरेला तलवार लटकवली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरोटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर गेली आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेलाय. आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे नावाचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे. खरेच चौक भरला होता. राजे जाताच मुजरे झाले. पंतांच्यासह सारी दप्तरीची माणसे गोळा झाली होती. राजांची नजर फिरवली आणि ते बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढ्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे पाटलाने भैचकीत हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील हा प्रजा ही पोरावानी. ती राखण्याकरता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात.
मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. पाटील जाब द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले व म्हणाले, पंथ मला न्याय द्या. गोदमुखानं मला न्याय हवा. राजे, पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले, पंथ तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोदमुखानं न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेने पाटलाने विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचे असेल. अन्याय आहे, पाटील ओरडला. मेलेला माणूस कधीच उभं राहील का? बस राजे नजर रोखीत म्हणाले. पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्यांकरिता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरिता नव्हे. पंत चुकलो, एक डाव माफी करा. खामोश. राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ती पोर केव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते. येसाजी, या पाप्याला हात आणि पाय तोडा. गाढवावर बसून रांजण्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते, मानानं गावी जायला पाहिजेत. घेऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेलं गेलं. राजे महालात आले. ताबडतोब जिजाबाई दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले, राजा एवढी कठोर शिक्षा? गरकन वळून राजे म्हणाले, पंत मगा बोललो, क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती ती तिथे. पण शिवबा, मासाहेब, पद्मिनी आठवते, तुमच्या जाऊबाई आठवतात. नाही मासाहेब, हे आता थांबवलंच पाहिजे. आमचं नावीलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजे पण नको, काही नको. त्याची आम्हाला हौस नाही. शिवाजीराजे तसे संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादोजी डोळे टिपीत म्हणाले, मासाहेब, आज मी तृप्त झालो आहे. हे पाहायला इथं थोरले राजे हवे होते. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशोब कुणाच्या मनात राहिला नव्हता. मासाहेब, शिवाजीराजे महालात प्रवेश करीत म्हणाले, आम्ही पहाटे रोहिडेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. संध्याकाळ होत आली होती. जिजाबाई म्हणाल्या, राजे संध्याकाळ होत आली. सकाळी तरी सांगायचं नाही. न्याहारी करायची केव्हा? 2 प्रहरीच ठरलं आमचं. दादोजी येत आहेत? नाही. मग बाजी, येसाजी, चिमाजी, बाळाजी हे सारे आहेत. पंतांना सांगितलं. हो, जा म्हणाले. ठीक आहे. येणार केव्हा? परवा येऊ. मुक्काम नाचणीलाच करणार. बाजीचं घर आहे तिथे. त्याच्या घरी राहणार. मग त्यात काय बिघडलं? त्यासाठी म्हणत नाही मी. पण राजे, गरिबाचं घर. राजा घरी आला तर पार धुवून जाते. तुमचे लोक, अश्वपथक. मग नाचणीला स्वार सोडू, वर्दी देऊ. तोही गावाला भुर्दंडच ना. मग काळजी करू नका राजे. तुम्ही जरूर बाजीकडे उतरा. पण स्वारांचा शिदा आत्ताच रवाना करा. मी काढून द्यायला सांगते. स्वारांना रांधून घ्यायला सांगा. शिवबा आनंदाने बाहेर गेले.